कायम बोंबलून सांगत असतोय जरा जा दळपास डबा आणजा, पण नाही मम्मी कंबर दुखाल्या, हात दुखायला लागले, कारण लगेच तयार. आणि तिथं जिम मध्ये पैसे देऊन ह्यांना वजन उचलायचे, वजन. वा, जर तर तूच बोल त्यावर. नाही काय नाही, बोल मावशी काय सांगाले बघ. अहो तर कुठल्या पोरग्याला अटॅक आला म्हणते जिम करताना, काय लटले म्हणते मी असं फालतूपणा करायचं बाई. तुम्ही पोरग्याला काय बोलणार आहे का नाही? हा, अहो ते व्हॉट्सअपच्या स्टेटसला असं असं करून स्टेटस लावलाय. काय करायचं, पोरगी पटवायची आपल्याला? मला वाटलं पोरगीचं काय त्या चक्कर आहे, तिनेच सांगितलं या जिम बिम काय तर करायला. कुणी ह्या डोक्यात कुठं खुळत आहे मग बंदच लेला हाय की नाही हाऊस पोरगीची, लग्न करून टाकायचं. मला उद्या कसं पोज असं 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 पोज देत बस. ती 10,000 रुपये इथं फी घालतात. अरे ते 1 रुपये ना देता का नाही, मी सगळं जिम करून घेतो. ये इथं किचन मध्ये कळतंय तुला, तुझ्या त्या जिमच्या सराला तुला दोघांना पण अक्कल नाही. अहो पावडर करून कोणाची पावडर येते काय? कसं भाकरी चपाती भाजी पालेभाज्या सगळं खायचं, कडधान्य खायचं, कशी होते बॉडी मग? ह्यांना ते फालतूच ते बर्गर पिझ्झा खायला पाहिजे आणि ह्यांना बॉडी पाहिजे बॉडी. तुझ्यासाठी 4 चपाती केल्यात, कुत्र्यागत जाऊन जेवायला सांगतो. तुम्हाला किंमत नाही अरे जेवणाची. ते पलीकडे बघतात तर भिकारी बसतात पोरं, अक्षरशः मरतात जेवणासाठी, आणि तुम्हाला आयतं 2 टाइमचं ताजं गिळायला मिळून तुम्हाला किंमत नाही. किंमत मर तसंच मर, पहिला जेवायचं. उठ उठ, डंबल डोक्यात घालून सांगतो मी, डंबल. उठ जेवायचं, चल.